आज की चौथी रात है टूर्नामेंट की। माननीय श्री राजन विचारे साहब हमसे विदा लेते हुए, बहुत बहुत शुक्रिया आप यहां पर आए और आपका कीमती वक्त आपने इस टूर्नामेंट को दिया। तो मैच यहां पर शुरू होने जा रहा है। आज का चौथा मैच परी पैकर्स भक्ति डहाणू और करण 11 गोड़देव के बीच में। टॉस जीता है गोड़देव के कैप्टन ने, पहले बॉलिंग करने का निर्णय लिया है। सलामी बल्लेबाज क्रीज पर करण और उनके साथ निखिल। पहला ओवर लेकर साहिल, मयूर और निखिल आए हैं, बल्कि मयूर स्ट्राइक लेने की तैयारी में। अंपायर का ग्रीन सिग्नल। मैच की पहली गेंद और पहली गेंद ऑफ कटर। क्या किनारा लगाता है, देखने वाली बात है। यहां पर विकेट कीपर से चूक जरूर हुई है, गेंद को गैदर नहीं कर पाए ठीक तरह से और कैच ड्रॉप हुआ है। अंपायर का सिग्नल वहां से आया है कि बल्ले से गेंद लगी थी। बघा, साहिल पटेल एक प्रचलित असा गोलंदाज आहे आणि स्वाभाविक आहे तो फलंदाजाला त्रस्त करेलच आणि खूप चांगलं आउटर इनकटरचं संमिश्रण त्याच्या वतीने नेहमीच आपण पाहिलेलं आहे आणि पहिल्याच बॉलवर सरप्राईज करतोय फलंदाज मयूरला। एक धाव मिळते विथ द बॅट बिहाइंड द विकेट परी पैकर्स धाकटी डहाणूला। ऑफ स्टंप के काफी करीब थी गेंद, ज्यादा जगह नहीं थी कट शॉट खेलने के लिए। क्लोज टू द बॉडी कट शॉट खेलने का प्रयास किया था, गेंद अंदर की तरफ कटी भी थी और थोड़ा अतिरिक्त उछाल भी था। बाल बाल बच गए वहां पर बल्लेबाज मयूर। सिंगल के साथ खुला है खाता इस मैच में परी पैकर्स धाकटी डहाणू टीम का। बायत के बैट्समैन के पास अब स्ट्राइक। निखिल भी एक बेहतरीन स्ट्रोक प्लेयर है, अच्छा संघर्ष रहेगा। गेंद और बल्ले के बीच में इस बार फिर से थोड़ा धीमा डाला था, ठीक तरह से टाइम तो नहीं कर पाए थे, लेकिन एक तेज सिंगल। खाता खुलता हुआ निखिल का। थोडीशी धीमी सुरुवात पाहायला मिळते आणि त्यापेक्षा मी थोडंसं वेगळं सांगेन की गोलंदाजी थोडीशी उजवी होते या पहिल्या षटकामध्ये। साहिलची बॅक टू बॅक 2 सिंगल्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत या पहिल्या 2 बॉलवर। पेस परिवर्तन आजकल के गेंदबाजों द्वारा ज्यादा देखने को मिलता है। क्रिकेट काफी बदल गया है मनीष, एक समय हुआ करता था। जरूर इस गेंद के बाद में बात करूंगा। बढ़िया शॉट, बेहतरीन शॉट, इस बार हवा में खेला लेकिन बिल्कुल गैप में। थ्रू एक्स्ट्रा कवर, 4 रन। काय पॉवरफुल फोर्स लावला होता कव्हर ड्राईव्ह खेळताना। थोडासा एरियल रूट जरूर होता पण इनफिल्ड क्लिअर करणे इतपत योग्य होता। 4 धावा मिळते, धावसंख्या पोहोचते आता 6 या आकड्यावर परी पैकर्स धाकटी डहाणू। इस बार आगे रखी हुई गेंद कलाइयों का उपयोग करते हुए मोड़ दिया है गैप में। डीप मिड विकेट के खिलाड़ी प्रयासरत, बढ़िया फील्डिंग वहां पर। शानदार क्षेत्ररक्षण, निश्चित रूप से 2 रन बचा अपनी टीम के लिए फील्डर ने। अजय कांबळेने खूप चांगले शानदार क्षेत्ररक्षण केलेलं आहे। बघा, तुम्ही कुठलीही भूमिका घ्या, ती भूमिका तुमच्या संघासाठी फायद्याची असायला हवी। आता क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत अजयने सिद्ध करून दाखवलेलं आहे की गोड़देव संघ क्षेत्ररक्षण करताना किती उजवा आहे, किती चांगला आहे। धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर। हर एक खिलाड़ी को अपना रोल अच्छी तरह से पता होना चाहिए। इस बार टॉप एज है लेकिन कोई नुकसान नहीं होने वाला है। गेंद हवा में जरूर थी, फील्डर थोड़ी दूर। शॉट फाइन लेके खिलाड़ी जब तक गेंद पर आते, 1 रन लेने का मौका वहां पर मयूर के पास। रन संख्या 9 रनों पर पहुंच चुकी है धाकटी डहाणू टीम की। मैं चर्चा कर रहा था कि एक समय हुआ करता था कुछ सालों पीछे, जब हम जाते हैं तो जो स्पिनर्स थे वो बहुत धीमी गति से ही गेंदबाजी करते थे। फ्लाइटेड गेंदबाजी ज्यादा देखने को मिलती थी, लेकिन आजकल हम देखते हैं अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी कि फ्लैटर ट्रेजेक्टरी की गेंदें ज्यादा डाली जाती है और जो तेज बॉलर्स है वो धीमी गति की गेंदें ज्यादा करते हैं, खासतौर पर T20 क्रिकेट में। हाथी के दांत दिखाने के कुछ और, खाने के कुछ और। कभी कभी विकेट भी उस तरह से बिहेव करता है। राउंड द विकेट से अगली गेंद और वो स्टंप्स पर अटैक किया, हवा में और आउट। शानदार कैच, स्क्वायर लेग क्षेत्र में पहले विकेट का पतन होता हुआ। चला आपण विनायक माचीला देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। गेल्या सामन्यामध्ये काय भन्नाट खेळ खेळलाय। एका आठवड्यामध्ये 2दा, एकदा नागीच्या मैदानावर आणि आता एकदा घोडबंदरच्या मैदानावर तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विनायक माची या आणि स्वीकारायचा आहे। चला आपण विलास सानप यांच्या साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करतोय विनायक माचीला। काय शानदार खेळ खेळलेला आहे।
28 धावांचं योगदान विथ द बॅट आणि तो देखील एका जास्तीत जास्त स्ट्राईक रेटने शेवटच्या षटकामध्ये फक्त एकच खेळाडू स्क्रीनवर पाहायला मिळत होता, विनायक माची लाला, ज्याने शेवटच्या षटकावर आपलं नाव कोरलं आणि आपल्या संघाला एका चांगल्या सिच्युएशन मध्ये नेऊन पोहोचवलं. व्यासपीठावर आपण लगेचच रुपेश चंडी साहेबांचा देखील व्यासपीठावर सन्मान करणार आहोत. मी दिलीप केंड साहेबांना विनंती करतोय की आपण रुपेश चंडी साहेबांचा देखील व्यासपीठावर सन्मान करूया. चला या लगेच आपण ओव्हर ब्रेक आहे. रुपेश चंडी साहेबांचा व्यासपीठावर विशेष सन्मान आपण अगोदर करूया. बॅटिंग प्रॉपरली निवडलेलं आहे. जस्ट पाहुणे देखील व्यासपीठावर आहेत. आमचं देखील दोन्ही ठिकाणी लक्ष आहे. थोडं लवकरात लवकर आपण उरकूया. या तुम्ही तयारीत राहायचंय. अजून 2 सन्मान आपल्याला फर्स्ट फ्लोअर करायचे आहेत. आपण तयारीत राहा. सामन्याला व्यत्यय येऊ देऊ नका. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 9 झाले. 1 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश भोसले 3ऱ्या क्रमांकावर आणि बॉलिंग मार्कवर कबीर आले, ज्यांनी हा कॅच कॅरी केला होता. शानदार झेल टिपला होता. आणि व्यासपीठावर पियुषजी गावंड आहेत, उद्योजक. त्या ठिकाणी मानव मात्र यांना विनंती करतोय आपण तो सन्मान करायचा आहे. पियुष गावंड उद्योजक उपस्थित आहेत. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न होतो. तितकंसं एलिव्हेशन मिळत नाहीये. बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला. कॅरी होईल बॉल. थ्रो मध्ये थोडासा चाल ढकलपणा पाहायला मिळाला, त्यामुळे पूर्ण होतात 2 धावा. व्यासपीठावर सन्माननीय पियुष गावंड यांचा सन्मान आपण करत आहोत. मी मिलिंद म्हात्रे यांना विनंती करतोय की मानव मात्र लगेच या. चला व्यासपीठावर पियुष गावंड साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. या स्पर्धेची आठवण भेट देऊन प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक शाल ओढावून आपण त्यांचा सन्मान करत आहोत. धन्यवाद आपल्या या उपस्थितीमुळे. त्यानंतर व्यासपीठावर आदित्यजी गावंड देखील उपस्थित आहेत, उद्योजक. विशेष भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण आदित्य गावंड यांचा सन्मान करायचा. ऑन साइडला पुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल षटकार सिक्सर. व्यासपीठावर सन्माननीय आदित्य गावंड साहेब देखील उपस्थित आहेत, उद्योजक. त्यांचा विशेष भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. धन्यवाद या तरुण उद्योजकांचाच आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आभार. कबीरच्या विरोधात आपले हात खोललेले आहेत फलंदाज मयूरने आणि धुवाधार फलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये म्हणजेच बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळाले. योग्य त्यावेळी बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार. रन संख्या 17, 1 विकेट के नुकसान पर. उसमें से 16 रनों का योगदान मयूर का है, जिनका 0 पर कैच ड्रॉप हुआ था मैच की पहली गेंद पर. इस बार बढ़िया गेंद, थोड़ा सा टर्न कराया गेंद को और अच्छे पेस के साथ कट कराया था गेंद को. ऑफ स्टंप के बाहर पिच कराया. बैट्समैन बैकफुट पर जाकर स्लैश करना चाहते थे. एक जोरदार प्रहार करने की कोशिश वहां पर मयूर की. चांगली गोलंदाजी कबीरची या बॉलवर पाहायला मिळाली. नक्कीच एक चर्चा आपण करणार आहोत या बॉल नंतर. त्या चर्चेकडे येऊया. कबीर तयार. अराउंड विकेट. फुल टॉस ऑन साइडला स्वीप केले क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी मात्र सुमार दर्जाचे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. बॅकअप आहे पण बॅकअप पोहोचत नाहीये. बॉल सरळ जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 21 वर 21. रिप्ले में देखने के बाद पता चलता है कि गेंद जो है वो थोड़ी सी टर्न हुई है, जिस वजह से फील्डर का जो पूर्वानुमान था वो गलत देखने को मिला और गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. महत्वपूर्ण चौका. बॉल तयार कबीर. अराउंड विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ड्राईव्ह करताना बॉलला सरळ पाठवून दिलाय. कव्हर सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. कम खर्चा फुल चर्चा षटकार. अजय जी क्या आप कह सकते हैं घंटों का काम मिनटों में? हाँ, कुछ वही कोशिश जारी है यहाँ पर मयूर द्वारा और इसी की दरकार होती है. जब आप 4-4, 5-5 ओवर के मैचेस खेलते हो, आपको तेज गति से रन्स बनाने होते हैं. सलामी बल्लेबाज के तौर पर आए हैं मयूर और जो जीवन दान उनको मिला पहली गेंद पर, उसका भरपूर फायदा उठाया है. इस बार टाइमिंग गजब की थी. इससे पहले चौका जड़ा उन्होंने, हालांकि उस गेंद पर भी वो सिक्सर जड़ सकते थे. फुल टॉस गेंद थी. टाइमिंग वहां पर उतनी सटीक नहीं थी, लेकिन अब की बार टाइमिंग लाजवाब. फुटवर्क भी उनका सही देखने को मिला. निर्णायक फुटवर्क का इस्तेमाल करते हुए थोड़ा सा इनसाइड आउट खेला
और 6 रन हासिल किए। ये दूसरा सिक्सर निकला है मयूर के बल्ले से। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन 1 विकेट के नुकसान पर परी पैकर्स धाकटी डहाणू। चला आपला वेळ चालू आहे तर आपण वेळेकडे देखील लक्ष घालायचं आहे. कवर एक्स्ट्रा कवर की दिशा में छक्के लगाना बहुत मुश्किल कार्य होता है। पिछले मैच में हमने देखा जीतू शेलके को, क्या अद्भुत शॉट खेला था उन्होंने एक्स्ट्रा कवर के ऊपर से। हालांकि ऐसा नहीं कि कवर एक्स्ट्रा कवर के ऊपर से छक्के नहीं जड़े जाते हैं, लेकिन जितना दूर दे मारा था गेंद को जीतू शेलके ने, उसको देखते हुए दर्शकों की आंखें फटी की फटी रह गई थी। कमाल का वो स्ट्रोक था, शॉट ऑफ द टूर्नामेंट। तर आपण या विषयावर चर्चा करतो. बघा जास्त वेळ घेतला जातोय, लगेच आपण या मान्य करतो की बॉल आपण थोडासा उशिराने आतमध्ये आणलेला आहे. तर आजच्या काळामध्ये पेस बॉलरला जास्त महत्व आहे की जो आउटकटर इन कटर बॉल कमी गतीने हाताळतोय त्याला जास्त महत्व? देखिए, गति कम हो या ज्यादा, आपके पास वेरिएशंस होने चाहिए। पहली बात तो यह है, केवल तेज गति से आप बल्लेबाजों को नहीं डरा सकते हो, नहीं धमका सकते हो। आजकल क्रिकेट बहुत बदल गया है। एक जमाना हुआ करता था जब पेस से भी आप बल्लेबाजों को तंग करते थे। यहां पर फिर से लिफ्ट किया है, ओहो, तारामंडल में भेज दिया गेंद को। एक और छक्का। थँक्यू. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते परी पॅकर्स धाकटी डहाणू या संघाची 33 धावा, 33 रन्स. चला आपण व्यासपीठावर सन्मान ओळखणार आहोत. व्यासपीठावर उपस्थित आहेत सुनील पाटील साहेब, उपजिल्हा प्रमुख ठाणे. मी विनंती करतो विनोदजी मात्रे, आपण लगेच 2 सन्मान उरकून घ्यायचे आहेत. व्यासपीठावर सुनील पाटील साहेब उपस्थित आहेत, उपजिल्हा प्रमुख ठाणे. त्यांचा व्यासपीठावर उचित असा सन्मान होतोय सन्माननीय विनोदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. हरी राजपूत यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. सन्माननीय सुनील पाटील साहेबांचा, उपजिल्हा प्रमुख ठाणे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा व्यासपीठावर आपण उचित असा सन्मान करतोय. आपण या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेचा हिस्सा बनलेत. त्यानंतर व्यासपीठावर संतोषजी भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करणार आहोत उचित असा स्वागत सन्मान. मी हरिसिंग राजपूत यांना विनंती करतोय की सन्माननीय संतोषजी भोईर साहेबांचा व्यासपीठावर आपण सन्मान करावा. सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पुढे सरकत चाललेली आहे. आपण 4थ्या दिवशी आलोय आणि कुठलाच वाद न होता प्रत्येक दिवस हा चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे. पावसाचा व्यत्यय आलाय, पण तरी काल आपण बॅकअप ठेवला आणि काल सर्व वेळापत्रक पूर्ण केलं. धन्यवाद संतोष भोईर साहेब, आपण या स्पर्धेत उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतोय. जाऊया सामन्याच्या दिशेनं. पुन्हा एकदा साहिल आपलं स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आलेला आहे 3ऱ्या षटकामध्ये. रन बनाने की जो रफ्तार है वो काफी जबरदस्त देखने को मिल रही है धाकटी डहाणू टीम की। रन संख्या 33, 1 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर की शुरुआत, साहिल आक्रमण जारी रखते हुए लेग स्टंप की दिशा में लो फुल टॉस फ्लिक कर दिया है, हल्के हाथों से खेला है। स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर मौजूद है। थोड़ा फंबल हुआ था, बल्लेबाज सोच भी रहे थे दूसरे रन के बारे में, लेकिन कोई जोखिम वहां पर नहीं उठाया गया। एक ही रन से संतुष्ट हुए। यालाच म्हणतात ज्याच्या फरका खेळा. कारण गणेशा नेहमीच आक्रमकतेने खेळताना पाहायला मिळतो, पण त्याच्याकडे संयम देखील आहे ते पाहायला मिळालं. लो फुल टॉस होता पायांवर आदळणारा आणि हलक्या त्याने फ्लिक करताना एक धाव पूर्ण केली आणि स्ट्राईकवर आणलं इन फॉर्म बॅटर मयूरला. धावसंख्या 34. अर्धशतक यहाँ पर चढ़ने का मौका जरूर है मयूर के पास। 32 पर इस समय बैटिंग करते हुए बहुत ज्यादा ऑफ स्टंप के बाहर निकलकर खेलने का प्रयास, और यहाँ पर रनआउट का मौका जरूर निर्माण हो रहा था। डायरेक्ट हिट लगता तो ये मामला नजदीकी बन सकता था। लेग बाइट्स का इशारा किया है अंपायर ने। अच्छी गेंदबाजी, देखा कि बैट्समैन पहले ही ऑफ स्टंप के बाहर निकल रहे हैं तो गेंद को स्टंप्स की तरफ रखने का प्रयास नहीं किया उन्होंने, बल्कि बल्लेबाज के शरीर की तरफ ही निशाना साधा था। फॉलो किया बैट्समैन को ऑफ स्टंप के बाहर। साहिल का जो पहला ओवर था वो भी अच्छा घटा था। शार्प आउटकटर या ठिकाणी पाहायला मिळालं. तर मी सर्व आमच्या लाडक्या खेळाडूंना विनंती करतो, आजूबाजूला फक्त लक्ष घाला. जिग्नेश पाटील यांचं वॉलेट हरवलेलं आहे. पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण ते डॉक्युमेंट जे आहेत त्यामध्ये ते डॉक्युमेंट समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचे प्लीज. मी विनंती करतोय, डॉक्युमेंट्स हरवण्याचं दुःख तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्याचमुळे
जर कोणाला ते वॉलेट सापडलं तर आपण समोरांच्या कक्षामध्ये आणून द्यायचं. गणेश त्रिपाळाच्या स्वरूपात होतोय बाद, बसतोय दुसरा धक्का. परिपॅकर्स धाकटी डहाणू. चला, जितू पॅकर्स नवघर आणि प्रिन्स 11 कासार वडवली दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आपण या ठिकाणी लगेचच नाणेफेकीची प्रक्रिया संपन्न करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. जितू पॅकर्स नवघर आणि प्रिन्स 11 कासार वडवली दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आपण लगेचच नाणेफेकीची प्रक्रिया इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहोत. बड़ी ही शानदार गेंदबाजी कर रहे इस समय साहिल. 2 खिलाड़ी आउट हुए हैं और दोनों को चलता किया है साहिल ने. बुलबुलैया गेंदबाजी जैसे आपने जिक्र किया था, कभी अंदर गेंदों को टर्न कराते हैं, कभी बाहर की तरफ लेकर जाते हैं और बीच में एक आध क्विकर डिलीवरी का इस्तेमाल करते हैं, जैसे कि इस बार उन्होंने किया था. तेज गेंद, फुलर लेन की गेंद जो कि स्टंप्स की तरफ थी, जिस पर बोल्ड आउट किया गणेश को. तो गणेश कुछ खास तो नहीं कर पाए, सिर्फ 1 रन बनाया उन्होंने. निखिल ने भी 1 ही रन का योगदान दिया था. लेकिन सबसे बड़ा खतरा इस समय मयूर है, जो कि बहुत धुआं बैटिंग करने में लगे हुए हैं. म्हणजे हा दोघांचा कॅमिओ होता, फक्त ते रिप्रेझेंट करण्यासाठी आले होते, पण मयूरने मात्र खूप चांगला बॅकअप ठेवला. आणि आता मयूरची साथ देण्यासाठी आपण पाहतोय प्रीतम बारी या फलंदाजाला ऑन स्ट्राईक. धावसंख्या पाहायला मिळते 35 धावा. साहिल पाटील तयार बॉलिंग करताना पंचांच्या डावीकडून रनअपमध्ये थोडा मिस्टेक नाही, त्या ठिकाणी प्रीतम बारी तयारीत नव्हते, त्याचमुळे फलंदाजी करताना मात्र सर्व ठिकाणी लक्ष द्यावं लागते की आपण व्यवस्थित अप्रोच घेऊ शकतो का स्ट्रोक कनेक्ट करण्यासाठी. त्याचमुळे त्या तयारीत नव्हता प्रीतम आणि म्हणूनच थांबण्याचा सल्ला त्याने गोलंदाजाला दिला. साहिल पाटील बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. छोटासा रनअप साहिलचा. चांगला बॉल, ब्लॉक होल डिलिव्हरी आणि अशाच पद्धतीनं तर स्वागत करायचं होतं प्रीतम बारीचं ब्लॉक हॉलने. बहुत बढ़िया सोच की गेंदबाजी. प्रीतम बारी बहुत बड़े खिलाड़ी है, ऑल इंडिया क्रिकेट खेलते रहते हैं, जबरदस्त ऑलराउंडर है, लेकिन साहिल भी कुछ कम नहीं है. और पहली गेंद उन्होंने सटीक यॉर्कर डाली, किसी तरह से अपना विकेट बचाने में कामयाब रहे वहां पर प्रीतम बारी. 1 रन से बढ़ता हुआ स्कोर अब 36 रन 2 विकेटों के नुकसान पर. परी पैकर्स दाकटी डहाणू टीम यहाँ पर टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई इस बार बाहर की तरफ लेकर चले गए, लेकिन कुछ ज्यादा ही टर्न हुई गेंद. वाइड का इशारा. बैट्समैन स्लॉक स्वीप करना चाहते थे वहां पर मयूर. अच्छा बैटल है, मयूर ने बहुत बढ़िया बैटिंग की है और दूसरी तरफ साहिल है जिन्होंने शानदार गेंदबाजी की अपनी टीम के लिए. आपण बोलू शकतो का अमानवीय टर्न, किती वेगानं आणि किती डिग्रीने हा बॉल रोटेट झालेला आहे पिच झाल्यानंतर साहिलचा. धावसंख्या 37. हो, यावेळेस कमी गती होती आणि तीच ओळखता आली नाहीये फलंदाज मयूरला. शॉर्ट ऑफ लाईन होता आणि एक ऑपॉर्च्युनिटी होती पुलस्ट्रोक खेळण्याची, पवित्रा देखील घेतला होता, पण गतीला ओळखलं गेलं नाहीये. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका यशस्वी षटकाच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या झालेली आहे परी पॅकर्स धाकटी डहाणूची 37 धावा 2 गडी बाद. रनों का ब्रेकअप यदि हम देखें तो पहले ओवर में 9 रन आए थे, दूसरे ओवर में 24 रन आए और तीसरे ओवर में सिर्फ 4 रन. तो 2 ओवर साहिल ने किए हैं और 2 ओवर्स में सिर्फ 13 रन खर्च किए. 2 सफलताएं उनके खाते में. 1 ओवर कबीर ने किया, लेकिन काफी खर्चीले साबित हुए. 37 पर 2. थोड़ा सा ब्रेक है और जैसे ब्रेक खत्म होगा हम फिर से आपकी सेवा में लौटेंगे. तब तक आइए सुनते कुछ मधुर संगीत. कमान डीजे. गावाची पोरं मिळून मैत्रीच्या चक्र भरविला. गावागावात मैत्रीच्या बघा, मृगजळामागे धावून तुम्हाला ध्येय प्राप्ती होत नाही, तुम्हाला तुमचं ध्येय सेट करावं लागते आणि तेच ध्येय साहिलने बाळगलं होतं. समोरचा संघ कितीही ताकदीचा असू द्या, मला माझी नैसर्गिक गोलंदाजी करायची आणि 2 षटकं हाताळताना त्याला 2 विकेट्स मिळाले आणि फक्त त्याने 13 धावा खर्च केला. कॅप्टनची खूप चांगली गोलंदाजी. आता प्रतीक म्हात्रे एक काउंटी क्रिकेटर तुम्हाला आता टेनिस बॉल क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. क्या बात है, काउंटी क्रिकेट जो कि इंग्लैंड में खेला जाता है, इंग्लैंड एंड वेल्स में. बहुत बड़ी उपलब्धि प्रतीक के लिए. और गेंद अंदर की तरफ आई, यहां पर शायद किनारा लगा था, जो डेविएशन देखने को मिला. जी हाँ, बच गए बल्लेबाज प्रीतम बारी. मैच की पहली गेंद पर मयूर को जीवनदान मिला था और अब प्रीतम बारी को जीवनदान मिला है.
गेंदबाज प्रतीक जिन्होंने मिडिल सिक्स ओसीसी के लिए काउंटी क्रिकेट खेला है, दाहिने हाथ से राउंड विकेट। इस बार अपने कदम छूट गए शायद, इस वजह से गेंद की नहीं उन्होंने। कुल मिलाकर 11 गेंदों का खेल यहाँ पर पारी में शेष है। मनीष, क्या कोई प्रेडिक्शन आपका स्कोर को लेकर? 38 रन फिलहाल बने हैं। एका बाजूने मयूर चांगला खेळतोय, निखिलला चांगला खेळ करता आला नाहीये, गणेश देखील थोडासा नाराज राहिला स्वतःच्या खेळावर। प्रीतमला आतापर्यंत 2 संधी मिळाल्या, 2 सिंगल्स त्याच्या वतीने कंप्लीट झाल्या। मयूर स्ट्राईकवर आहे आणि मयूरची जी फलंदाजी आहे, फलंदाजीचा जो स्तर आहे ते दाखवून देतोय की आम्ही 70च्या पलीकडे जाऊ शकतोय। हा आलिशान षटकार आकाशातील ताऱ्यांना तोडण्यासाठी पाठवलाय सिक्सर। मैत्री चषकला नुरायला, गावागावात लोक जमलाय न मैत्री चषकला नुरायला, गावागावात लोक जमलाय न मैत्री चषकला नुरायला। बहुत ही शानदार शॉट, स्लॉट में गेंद गिरी थी और उसका भरपूर फायदा उठाया, स्लॉक स्वीप किया, घुटना टेक और सिक्सर देख। 4 छक्के जड़ चुके हैं, इस बार वह स्वीप करना चाहते थे, शायद पहले ही मन बनाकर तैयार थे स्वीप शॉट के लिए। फुलर लेन की गेंद, इट वाज टू फुल टू स्वीप, बैट्समैन पूरी तरह से बीट हुए हैं। तो ये नोकझोंक यहाँ पर जारी है घोड़बंदर में। आप देख रहे हैं साई श्रद्धा ग्रुप की पेशकश मैत्री चषक 2023। स्कोर इस समय 44 रन 2 विकेटों के नुकसान पर एक बड़े स्कोर की तरफ अग्रसर है इस मैच में टीम धाकटी डहाणू। प्रतीक, यावेळेस बघा बॅट अँड पॅड मधला बॉल होता, खूप चांगले रिफ्लेक्सेस पाहायला मिळतात फलंदाज मयूरचे। आव देखाना ताव, मला हवे माझ्या संघासाठी धाव खाऊन जाईन मी, या डावामध्ये धाव खेचीन प्रत्येक बॉल षटकार। या षटकातला दुसरा आलाय मयूरच्या बॅटमधून। लाजवाब बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया जा रहा है मयूर द्वारा। गेंद खराब नहीं थी लेकिन शॉट बहुत ही उम्दा, खोद कर निकाला गेंद को, हेलीकॉप्टर उड़ाया और 6 रन हासिल किए। 44 पर पहुंच चुके हैं, शायद अर्धशतक पूरा हो जाएगा। जी हाँ, इसी गेंद पर एक और छक्का। इससे पहले टीम का अर्धशतक पूरा हुआ था, अब मयूर का अर्धशतक पूरा होता हुआ। गजब की बल्लेबाजी। घोडबंदर मास्टरनी घोडबंदर बॉईजनी मॅचीला हातभार लाविला, मॅचीला हातभार लाविला। 16 गेंदे, मात्र 16 गेंदे और 50 रनों की नाबाद अद्भुत पारी खेली है मयूर ने, जिसमें 6 सिक्सर्स शामिल है। छक्कों की तो मूसलाधार बारिश हो रही है आज घोड़बंदर में और लम्हों ने खता की सदियों ने सजा पाई। पहली गेंद पर कैच ड्रॉप हुआ, एक क्षण की बात थी, लेकिन आप देखिए उसके बाद कितनी खतरनाक बैटिंग की है मयूर ने। बघा सफलतेचा दरवाजा त्यांच्यासाठीच उघडला जातो ज्यांच्याकडून तो ठोठावला जातो आणि त्याच अनुषंगाने मयूरची फलंदाजी पाहायला मिळाली। प्रत्येक बॉल तो षटकार खेचण्याच्या उद्देशानेच अटेम्प्ट करत होता आणि आता मात्र त्याचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे 16 बॉल्स मध्ये। प्रतीक थोडासा खर्चिक ठरलाय, आतापर्यंत 5 बॉल्स डिलिव्हर झालेले या षटकातले आणि धावसंख्या आपण पाहतोय परी पॅकर्स धाकटी डहाणू या संघाची 56 धावा। यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता, खाली क्षेत्र आहे लॉंग लेगचं, 30 षटकाचं आतलं क्षेत्र मागे जातोय आणि 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळाले आणि फलंदाजाला मिळते सक्सेस। या मिळतात 4 धावा, चौकार आणि धावसंख्या पुढे जाते आणि पोहोचते 60 या आकड्यावर। 4 षटकाचा खेळ संपलाय, परी पॅकर्स धाकटी डहाणू धावसंख्या पोहोचते 60 गडी बाद 2। पोरांनी पक्की मेहनत केली, मनस्वी ग्रुपनी जय मल्हार ग्रुपनी चषकची शोभा वाढली। आमच्या गावाच्या मैदानावर आज क्रिकेटचा सोहळा सजलाय, साई संताई ग्रुपवाल्यांचो मैत्री चषक भरविला। आमच्या गावाच्या मैदानावर आज क्रिकेटचा सोहळा सजलाय, साई संताई। चला, प्रिन्स 11 कासरवडीचे कॅप्टन रेडी आहेत सुशांत मुकादम, तर जितू पॅकर्स नवगर आपले कॅप्टन प्लीज पाठवून द्यायचे आहेत। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस क्लिअर करणार आहोत। जसं तुम्ही मला प्रोजेक्टेड स्कोर विचारला होता आणि लगेचच पुढच्या बॉलवर षटकार आला होता, आता मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन की या 4 षटकांनंतर 60 झालेत, तुमच्या मध्ये प्रोजेक्टेड स्कोर काय असायला हवा 5 षटकानंतर? मुझे लगता है कि 70-75 के दरमियान। ऐसा लगता है मुझे कि शायद आखिरी ओवर में बॉलर थोड़ी बहुत वापसी करेंगे। हालांकि यह तो केवल प्रेडिक्शन है, अनुमान है, लेकिन भविष्यवाणी मैं नहीं कर रहा हूं। तुम्ही ड्रीम 11 खेळता? बिल्कुल। मग तुम्ही चुकणार, मग तुम्ही चुकणार।
देखिए मैं अभी बात करने वाला था क्योंकि यहाँ पर भी रनों की बारिश हो रही है, वहां पर भी रनों की बारिश हो रही है। केकेआर के सामने 229 का टारगेट रखा गया है एसआरएच द्वारा, और अभी अभी एक ओवर में 28 रन बनाए गए। उमरान मलिक की अच्छी खबर ली नीतीश राणा ने। सुंदर गेंद, ऑफ स्टंप के काफी करीब से गेंद गुजरी है। प्रीतम बारी अभी तक अपने उस तरीके के टच में नजर आई नहीं है जिसके लिए वो अक्सर जाने और पहचाने गए हैं। 3 गेंदों का सामना किया है, सिर्फ 2 रन अभी तक उनके बल्ले से बने हैं। पण कौतुक मी अजयचं करीन, त्याने प्रीतमला खूप चांगल्या पद्धतीने चकवलेलं आहे. बॉलला बाउन्स नाही दिलाय, सरळ सरळ बॉल सोडून दिलाय, खांद्याचा अतिरिक्त वापर केला नाहीये आणि त्याचमुळे मात्र हा खूप चांगल्या पद्धतीचा पिचिंग असलेला बॉल पहिल्या बॉलवर सफलता मिळते अजयला. अजय की अगली गेंद, और अब की बार गेंद डिलीवर ही नहीं की उन्होंने, डिलीवरी स्ट्राइड में पहुंच गए थे। डेड बॉल का इशारा अंपायर द्वारा। फील्डिंग की जमावट यदि हम देखें तो एक शॉट थर्डमैन, एक शॉट फाइन लेग रखा गया है प्रीतम बारी के लिए। पॉइंट सर्कल के अंदर है, एक खिलाड़ी वाइडिश मिड ऑफ की दिशा में रखा गया है। डीप एक्स्ट्रा कवर भी है और लॉन्ग ऑफ भी है। ऑफ साइड में 5 खिलाड़ी और ऑन साइड में 4 है, जिसमें से 3 बाउंड्री पर। जगह बनाई, इस बार ड्राइव कर दिया है। रनआउट का मौका, डायरेक्ट हिट की आवश्यकता थी। डायरेक्ट हिट लगता तो जरूर यहां पर विकेट प्राप्त की जा सकती थी, लेकिन निशाना चूकता हुआ। प्रीतम बारी हालांकि सिंगल के साथ भी खुश हो सकते हैं क्योंकि उनके पार्टनर बहुत ही बेहतरीन फॉर्म में है। 54 पर बैटिंग करते हुए मयूर मात्र 17 गेंदों का सामना किया है और एक से बढ़कर एक शॉट्स उनके बल्ले से देखने को मिले हैं। खासतौर पर बड़े शॉट्स, छक्के, 6 छक्के लगाए हैं। टॉप एज गेंद हवा में, लेकिन फील्डर तक क्यारी नहीं हुई। शॉट थर्डमैन के खिलाड़ी वहां पर पहुंचे हैं, गेंद पर 2 रन लेना चाहते हैं, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं और प्रीतम बारी को यहां पर विकेट सैक्रिफाइस करना पड़ेगा। बड़ी बड़ी शहरों में अशी छोटी छोटी बातें हुआ करती है. प्रीतमला पाहण्यासाठी कित्येक क्रिकेटपटू आलेत, पण या ठिकाणी प्रीतमचा खेळ होत नाहीये, त्यामुळे त्याला सॅक्रिफाइस करावं लागते. बहुत कम बार ऐसा देखने को मिलेगा आपको कि प्रीतम बारी को किसी बैटर के लिए अपना विकेट सैक्रिफाइस करना पड़े. इसी से पता चलता है कि कितनी बेहतरीन बल्लेबाजी की है मयूर ने. गिरने वाला यह तीसरा विकेट. दक्टी दहानो टीम पहले बल्लेबाजी करते हुए टॉस गवाया उन्होंने, लेकिन रन्स काफी अच्छे बनाए हैं. इस समय स्कोर हुआ है 62 रन 3 विकेटों के नुकसान पर. 3 गेंदों का खेल पारी में शेष है. अगला मैच देखना मत भूलिएगा. जितू पैकर्स नवघर प्रिन्स 11 कासरडवली. चला जितू पैकर्स नवघर आपले कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत. आपण इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. आतापर्यंत चांगलं षटक घडलेलं आहे अजयचं. शेवटच्या षटकामध्ये अशीच गोलंदाजी आवश्यक होती टीम करण 11 गोडदेवसाठी. फोर्स करण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग असलेला हा बॉल आणि ऑफ स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल झालेला आहे. खरंच एक कौतुकास्पद दर्जाची गोलंदाजी अजयची. देखिए मेरा प्रेडिक्शन तो पूरी तरह से फेल जा रहा है. 70-75 क्या, यहाँ पर 65 तक पहुंचने के अब लाले पड़े हुए हैं. गजब की गेंदबाजी आखिरी ओवर में अजय द्वारा. अजय ने बांध कर रखा है, जकड़ कर रखा है बल्लेबाजों को. सेट बैटर सामने, इस बार इनसाइड एज और बढ़िया कैच. आखिरकार विकेट कीपर ने कैच लपका और विकेट का पतन. जसं आपण फलंदाजासाठी म्हणतो अजयजी की वन हॅज टू प्ले अँकर रोल, तसं गोलंदाजासाठी म्हणायला हवं की वन हॅज टू प्ले अँकर रोल. तीच कामगिरी गोलंदाज अजयची पाहायला मिळालेली आहे. पूर्ण संघ या ठिकाणी थोडासा स्ट्रगल मध्ये पाहायला मिळत होता 4 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि त्या संघाला म्हणजेच करण 11 गोडदेव या संघाला सुटकेचा निश्वास टाकण्यासाठी संधी दिलेली आहे अजय गोलंदाजाने. जी हाँ, इस तरह की ओवर की आवश्यकता थी. पहले 4 ओवर्स में गेंदबाजी उच्च स्तर की देखने को नहीं मिली थी. बल्लेबाजी कमाल की रही थी मयूर की, लेकिन मयूर को भी यहाँ पर पूरी तरह से बांध कर रखा गया. एक सेट बैटर के सामने इस तरह की गेंदबाजी करना अपने आप में एक बड़ी उपलब्धि होती है. जितनी भी तारीफ की जाए उतनी कम अजय की. मात्र 2 रन खर्च किए हैं और एक सफलता उनके खाते में. अंतिम गेंद का सामना करने के लिए हार्दिक आए हैं क्रीज पर. चाहेंगे कि एक बड़ा हिट लगाकर इस पारी को फिनिश किया जाए. और बड़ा हिट डाउन द ग्राउंड. लंबाई है क्या? जी हां, बिल्कुल है. बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के सामने 6 रन.
बार फिर से वही स्कोर जो पिछले मैच में था। ये अंदर की तरफ आती हुई गेंद थी, थ्रू द लाइन खेला था, बढ़िया संपर्क गेंद और बल्ले के बीच में 68 रन बने हैं। पिछले मैच में भी 68 ही रन बने थे। 69 का टारगेट इस मैच को जीतने के लिए करण 11 गोड़देव टीम के सामने। आइए चलते अगले मैच के टॉस की तरफ। जीतू पैकर्स नवघर और प्रिंस 11 कासर वडवली के बीच में मुकाबला होगा। कासर वडवली के कैप्टन यहां पर मौजूद है। नवघर टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको तुरंत टॉस के लिए आना है। चलिए टॉस तो होगा, लेकिन यहाँ पर मैदान में खेल की एक बार फिर से शुरुआत भी होगी, मैच का सेकंड हाफ। और जैसे ही खेल की शुरुआत होगी यहाँ पर कमेंट्री बॉक्स में बदलाव किया जाएगा। आगे का आंखों देखा हाल सुनाएंगे हमारे दो साथी कमेंटेटर्स तुकाराम मांगेला और उनके साथ विजय पाटिल। तर आपण पाहिलं गोडदेव संघाचे पॅकर आहेत कादिर, ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहिला करण 11 गोडदेव। आणि या ठिकाणी आपण पाहतोय स्क्रीनवर प्रसाद खोत 4 स्टार शिपिंग कंपनीसाठी कार्यरत आहेत आणि त्यांच्या वतीने पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय परी पॅकर्स धाकटी डहाणू या संघाला त्यांनी पुरस्कृत केलेले आहे। तर मी सर्व पुरस्कर्त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय आणि या पुरस्कर्त्यांमुळे ग्रामीण क्रिकेटला एक वेगळं वलय निर्माण झालेलं आहे आणि खेळाडू देखील जास्तीत जास्त मोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी तयारीत राहतात। तर सर्व पुरस्कर्त्यांचं व्यक्त करूया आभार आणि जाऊया संप्रोचन कक्षामध्ये, ऐकूया आवाज विजय पाटील यांचा सोबत असतील तुकारामजी मांगेला। तर या ठिकाणी परी पॅकरचे पुरस्कर्ते 4 स्टार शिपिंग कंपनीसाठी कार्यरत असलेले प्रसाद खोत यांच्या शुभ असे कॉल होतं। एका बाजूला आहेत प्रिन्स 11चे पॅकर कम कॅप्टन मिस्टर सुशांत मुकादम आणि आमचे मीरा भाईंदरचे बाहुबली मिस्टर आदित्य शेट्टी, जीतू पॅकर्सचे कॅप्टन। करूया टॉस, कॉल कोण देईल? चालेल आदित्य, चला कन्स्पिन करा। हेड इज अ कॉल अँड हेड इट इज। नाणेफेक जिंकलेली आहे। प्रसादजी आपला मनपूर्वक आभार, आपण बसू शकता व्यासपीठावर। तर सिक्सर किंग नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय काय असेल? फिल्डिंग घेऊ आम्ही पहिला। कशी भूमिका असते जेव्हा आपण स्वतः एक ओनर असतो, आपण कॅप्टन असतो, संघाची जबाबदारी असते, संघाला सांभाळायचं असते, एकंदरीत हा प्रवास कसा दडपण असते? प्रवास तर खूप खर्चाचा असतो, कारण ते प्लेयर जमवणं फारच कठीण असतं, प्लेयरांना फोन करून बोलायला लागतं। म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप बनवून सुद्धा भागत नाही? नाही, मेसेजला कोण रिप्लायच नाही देत। मित्रांनो बघा, खेळण्याची संधी मिळते। आपण जर 10 वर्ष मागे गेलो तर 1-1, 2-2 रुपये काढून किंवा 10-10 रुपये काढून आपण एंट्री जमा करायचो आणि तेव्हा असं टुर्नामेंट नसायचं, आपण फक्त मॅच टू मॅच खेळायचो। 3 मॅचची 5 मॅचची सीरीज आदित्य आपण कित्येक वेळा खेळलेलो आहे। तर आता तुम्हाला पुरस्कृत मिळालेत, तर काय करायचं, फक्त तुम्ही अवेलेबल आहात की नाही आहात तेवढंच समजावा, जेणेकरून त्यांना पर्याय शोधता येतील। आदित्य, बल्लेबाजी करनी है मन के खिलाफ मन के साथ? मन के साथ। टीम पैक है? हाँ, पूरा साइड है। एक अच्छी लड़त देखने मिलेगी? हाँ, अच्छा मिलेगा, बिकॉज दोनों एक दूसरे टीम को जानते ही अच्छे से, तो कोई टेंशन नहीं। खूप अच्छा एनालिसिस की एक दूसरे को आप जानते हो। तर नाणेफेक जिंकलेले आहे ते म्हणजे 11 कासरवाडी नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडले आणि जीतू पॅकर्स नवघर या संघाला करायची फलंदाजी। जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया आवाज तुकाराम मांगेला सरांचा आणि विजय पाटील सरांचा। स्टे ट्यून ऑन GTC लाईव्ह। धन्यवाद मनीष सर, नक्कीच चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय। मैत्री चषक 2023चा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, साई शब्द ग्रुप घोडबंदर आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेचा आजचा 4था दिवस, 4थी रात्र आपण पाहतोय आणि 4थ्या रात्रीतला एक चांगला सामना परी पॅकर्स आणि करण 11 गोडदेव या संघामध्ये पाहतोय। माझ्या जोडीला समालोचन क्षेत्रामध्ये
एक दिग्गज समालोचक तुकाराम मांगले सर जोडले गेले, ज्यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेपर्यंत मी पोहोचू शकलो, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मनीष पाटील यांचे आभार व्यक्त करतो, कैलासजी पाटील यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून एका चांगल्या स्पर्धेला समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली. तर वेलकम बॅक पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मागचा मॅच पाहिलाय आपण 69 धावांचा रंगलेला सामना का मागचा मॅच सुद्धा सामना आपण पाहिलाय. बघूया सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले तर बाजूला आपण करण 11 अर्थात गोरदेवचा संघ बघतोय. इरेन आणि विक्रम ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी तिथून करण आलाय. करण 11च्या संघासमोर करण आलाय, म्हणजे करण 11 गोरदेवचा संघ खेळतोय आणि पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय करण. 30 चेंडू आणि 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने, तिथून कॉर्पोरेट रिझर्व मध्ये फील्ड केलं जाईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण आणि काय चांगली इनिंग, अप्रतिम इनिंग आपण मयूर यांची पहिले 50 धावांची एक इनिंग. आणि मॅचला जेव्हा ज्यावेळेला सुरुवात झाली पहिल्या चेंडू हाताळला झाला त्यावेळेला वेळ झाली होती 10:11 मिनिटं. 22 मिनिटं आहे तुम्हाला क्षेत्ररक्षण करणारा संघ जी 4 षटकं तुम्हाला पूर्ण करायची आहेत. जास्त वेळ गेला तर कदाचित 5व्या षटकानंतर एक अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. नक्कीच आपण बघितलं तर सामना मात्र अटीतटीचा आहे, जबरदस्त लढत पाहायला मिळते. क्षेत्र कुठलंही असो, यावेळी बघितलं तर चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर जाईल का? हो हो, शेवटच्या अंतिम क्षणाला हा आलाय दणदणीत कणकणीत झणझणीत षटकार. कौन डीजे गेल्या 4 रात्री आपण पाहिल्या, 3 रात्री पाहिल्यात, त्याच्यामुळे कोण सोडून जाणार नाही. कारण अर्ध्या रात्रीच खरे सामने रंगतात या मैदानावरती. आता सुद्धा मध्यरात्र जवळपास चालले 10 वाजून गेल्यात, पण प्रेक्षक आलाय या मैदानावरती सामने बघण्यासाठी, क्रिकेटला एन्जॉय करण्यासाठी, क्रिकेटला मजा घेण्यासाठी या मैदानावरती सज्ज झालाय. कबड्डी राईचा फटका, सुंदर फटका, बॉम्ब प्रोटेक्शन आहे, स्वीपरला प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे दक्ष. त्याच पद्धतीने चेंडू हाताळला होता, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, कबड्डी राईचा हा फटका खेळला होता. त्याच्या अगोदर एक चांगला फटका षटकारही आपण पाहिलाय. करण आहेत गोलंदाजी मार्कवरती, त्यांच्या पहिल्या 3 चेंडूवरती आतापर्यंत दाबायला त्या 8. हिरेन आणि विक्रम ही जोडी मैदानावरती, विक्रमच्या बॅटमधनं एक षटकार पाहिलाय. नक्कीच काय कव्हर ड्राईव्ह होता, मात्र आपण बघितलं तर कव्हर ड्राईव्ह होता, हा एक ड्राईव्ह आणि एक मुंबईचा मरीन ड्राईव्ह जबरदस्त. यावेळी खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघितला, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. बघा धावा पाहिल्या तर आपल्याला खूप मोठी धावसंख्या उभं करायची आहे आणि बोलल्या जातं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. आणि ही प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना काही लोक तुम्हाला वेडे सुद्धा समजतील, पण लक्षात ठेवा वेडे लोक इतिहास रचतात आणि शाणे लोक तोच इतिहास वाचतात. बिल्कुल आपने सही कहा. और कोई भी टारगेट आपके साहस से बड़ा नहीं होता, कुठलेही टार्गेट. चेंडूला खेळा कॅपमध्ये चेंडू खेळा, मिडांच्या डोक्यावरनं चेंडू घेत चाललाय, 1 बाउन्स इनटू द फॅन्स, चौकार, 4 धाबा. परत एकदा करायला लागला, कारण आता आजची रात्र सुपरहिट मुकाबला आहे. सुपरहिट जसा प्रभुदेवाचा मुकाबला चित्रपट आला होता तसा हा सुपरहिट आजची सुपरहिट रात्र असणार आहे. सामना सुरुवात झालाय, 69चा पाठलाग आहे, चौकार आलाय, 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. 5 चेंडू नंतर धावा बघतोय धापलकावरती 12 12. नक्कीच 12 धावा आपल्याला पाहायला मिळते, म्हणून क्रिकेटमध्ये बोललं जातं शिस्त, समर्पण आणि ध्येय या 3 गोष्टी तुमच्याकडे असणं फार फार जरुरी आहे. आणि ह्या जर 3 गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर तुम्ही चांगले क्रिकेटपटू म्हणून नक्कीच उद्यास येऊ शकतात. यावेळी पुढचा चेंडू पुन्हा एकदा हो ब्लॉकल चेंडू होता, यावेळी बघितला मात्र एक सुंदर जय घेण्याचा प्रयत्न मात्र केला, पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी चेंडू हातातून निसटला. सामना तर निसटणार नाहीये ना, तेही पाहावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती 13. 14च्या सरासरीने पुढे जायचं होतं, पण नो डाऊट एक चांगली सुरुवात आहे, चांगला स्टार्ट आहे इथून करण 11 घोडदेवच्या संघाचा. आता इथे समीकरण बघूया, 24 चेंडूचा खेळ इथून उरलाय आणि इथून करायचे त्या 56 धावा. 24 चेंडू आणि 56 धावा, 14च्या सरासरीनं धावा करायचे आहेत. सामना रंगतोय तर अजूनही रंग आणूया आणि एक गीत ऐकूया.
वरती या संजयजी आपल्याला विनंती आहे, आपण आदरपूर्वक आपण व्यासपीठावरती या. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपला आणि पंचाकडनं इशारा झालाय पॉवर प्ले नंबर 2. 2चा इशारा झालाय आणि त्याच करता घेतलाय, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात, 13 धावा आल्यात, आता 56 करायच्यात. म्हणजे असं सांगायला लागेल की अब तक 13 बने, अब तक 56 बनाने, म्हणजे अब तक 56 नावाचा चित्रपट आला होता. आता धावा याव्या लागतील. 24 चेंडू 56 धावा. 24 चेंडू आणि 56 धावांचं आव्हान आहे. अजूनही बघितलं सामना लांब आहे, परंतु स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे एक स्टेज आहे, एक प्लॅटफॉर्म आहे आणि जर स्वतःला सिद्ध केलं तर तुम्ही आपोआप प्रसिद्ध व्हाल. यासाठीच ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जय दवनी नावाचा खेळाडू मात्र मैदानावरती आला गोलंदाजी मार्गवरती, तर प्रीतम बारी चेंज केला. आधी आपण बघितलं जयकडे दिला होता, परंतु अंतिम क्षणाला प्रीतम बारी ऑल इंडिया लेव्हलचा खेळाडू, पालघर जिल्ह्यातील नामांकित खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तोच खेळाडू आलाय प्रीतम बारी. अब बारी बारी. यावेळी बघितला लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. नक्कीच खेळण्याचा प्रयत्न मात्र केला फलंदाजांनी आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईटचा इशारा येतोय आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाते. वाईटच्या इशारा जर सुरुवात चांगली आहे अंत पण चांगला होऊ शकतो. बिलकुल. आणि आमच्या अजयजीने सांगितलं की सुरुवात कसे अंत बोला तो सब बोला. बघा तसा खेळ आहे. सुरुवात झाली, तुम्हाला एंड ऑफ द मॅच याच पद्धतीनं खेळायचं आहे आणि त्याच पद्धतीने खेळत असता तुमचं कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही जसं अनुशासनचा गोष्ट केला होता, समर्पणाचा उल्लेख केला होता, तर ते तुमचं अनुशासन तेच महत्वाचं. मग क्रिकेटचा खेळ असो, आपलं आयुष्य असो, या दोन्ही गोष्टीमध्ये ते अनुशासन आणि प्रत्येक खेळाप्रती असेल, कामाप्रती असेल असलेलं तुमचं समर्पणही फार महत्वाचं असतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यावेळी पाहिजे. पुढचा चेंडू हो चांगला चेंडू होता. आपण बघितलं मात्र सिंगल पूर्ण केलंय आणि इथं बघितलं सिंगल वरती समाधान मानावं लागेल. क्षेत्र कुठलंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाहीये. चांगला खेळ मात्र दोन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला दुसऱ्या षटक हाताळताना गोलंदाज का बदलला गेला, कारण प्रीतम बारी वन ऑफ द ग्रेट बॉलर आणि सुप्रीम खेळाडू आहे. सुप्रीम चषक असेल आताचा एका गोव्याच्या ठिकाणी असलेली स्पर्धा जी गाजवलेली आहे. डहाणूचा हा आयकॉन खेळाडू आहे, मोठा खेळाडू आहे. इथून मैदानावरती सज्ज झालाय. क्रॉस बॅटर पटका खेळायचा होता. स्वीपला चेंडू चाललाय गॅप मधून, तिथून मिड विकेटच्या रिझन मध्ये वेगाने चेंडू वरती आलाय. डहाणूचे खेळाडू आहेत, चपल आहेत, तेज आहेत, चेंडू पर्यंत पोहोचले होते पण तितक्यात दक्ष होता तिथून गौरदेवचे खेळाडू. वेळेवरती यस नॉर वेट जो असतो ना खेळ त्यावेळेला वेटवाला हा इशारा झालाय. इथून प्रीतम बारी म्हणून आपण या खेळाडूवरती चर्चा का करतो, कारण आतापर्यंत जर या खेळाडूचा जर खेळ बघितला या टेनिस क्रिकेट मधला आणि डहाणूचा एका हुकमाचा गोलंदाज आहे आणि तोच गोलंदाजी करतोय. नक्कीच आपण बघितलं तरी कागदोपत्री जरी तुम्ही स्ट्रॉंग खेळाडू असले तरी प्रत्यक्ष मैदानावरती तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ करावा लागेल. यावेळी बघितलं आपण फुलटॉस चेंडू होता मात्र संधी हुकलय आणि यावेळी धाव चितच्या रूपाने आणखीन एक मोठा गडी बाद होत असताना फलंदाज बाद बाद बाद. झालं त्या 16 गेल्या 3 चेंडूचा आपण खेळ बघितला. खास करून प्रीतम बारी यांचा फक्त 3 धावा खर्च केला. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, धावा त्या धावा कबड्डी 13 म्हणून तो बदल केला. जय दावणे नो डाऊट एक चांगले गोलंदाज आहेत, पण या क्षणाला जैसा म्हणता था खेल जिंदगी का और ताश का अपना एक का तभी दिखाना जब सामने वाले के बाद बादशाह हो. तुमच्याकडे बादशाह आहे तर आमच्याकडे एका गोलंदाज आहे, म्हणून प्रीतम बारीना या क्षणाला गोलंदाजी मार्क वरती आणलं होतं. इथून पहिले म्हणा धाकटी डहाणूच्या या संघानं 21 बॉल आणि 53 धाबांचं समीकरण आपण पाहतोय या सामन्यामध्ये. सामना तसं पाहिलं तर लांब आहे, परंतु जर षटकार आणि चौकार आले तर सामना जवळ येऊ शकतो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकते, म्हणून क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला कधीही टाइम लागत नाहीये. तशा प्रकारचा सामना 21 आपण बघितलं 23 बॉल 53 धावा. पण जसं तुम्ही उल्लेख केला नक्कीच क्रिकेटचा खेळ लगेच बदलतो, क्षणाक्षणाला बदलतो, पण तसा खेळही व्हायला हवा. खेळ तसा व्हायला हवा. इथून अपील जरूर झालंय. पायावरती चेंडू आदळला पण पंच दाखवतात पिचिंग थोडंसं आउटसाइड द लेग स्टंप लेग बाईचा इशारा झाला, कारण पिचिंग ऑफ द डिलिव्हरी फार इम्पॉर्टंट असतं. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही बॉल ट्रॅकर ज्यावेळेला बघता ना त्यावेळेला पहिली गोष्ट बघता तो
कुठे पीच झालाय, लेग स्टंपच्या बाहेर पीच झाला तर लगेच पंचांचा इशारा झाला, इट्स नॉट आउट. लेग बॅचच्या स्वरूपात एक धाव आले. हा नक्कीच एक धाव आले, पण बघा प्रीतम बारी काय विश्लेषण आहे आणि ज्या प्रकारचा खेळ आहे, ज्या प्रकारचा तो खेळाडू आहे आणि ज्या प्रकारचा त्याला ऑल इंडिया लेव्हलचा खेळाडू का म्हटलं जातंय ते पुन्हा वारंवार सिद्ध करतोय. कुठल्या प्रकारची संधी देत नाहीये. हो लेगच्या दिशेने मारा होता, पायावरती बघितला आपण तो चेंडू हाताळलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते आणि प्रत्येक चेंडूनंतर समीकरण बदलतं. ज्यावेळी चेंडू निर्धाव जातो ना त्यावेळी दबाव हा फलंदाजावरती असणार आहे. षटकार चौकार आला तर दबाव गोलंदाजावर असणार आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला 14च्या सरासरीने धावा करायचे आहेत म्हणून एक एक चेंडू आहे ना, जसं म्हणतात ना एक इव्हेंट की तरह होगा. एक एक चेंडू, एक एक निर्धाव चेंडू दबाव प्रेशर क्रिएट करेल आणि प्रीतम बारीनं तेच केलं. पण आता गोडदेवच्या संघाला करण 11 गोडदेवच्या संघाला आता तुम्हाला स्वतःला जागा करावा लागणार आहे. इथून स्वतःला आवाज द्यावा लागणार आहे की इथून मला फाईट बॅक करायचं आहे, या मॅच मध्ये कम बॅक करायचं आहे. या षटकातील हा पुढचा चेंडू फाईट बॅक करण्यासाठी कोलकाता चेंडू हाताळला होता, समोरच्या दिशेने चेंडूला खेळलाय जोपर्यंत लॉंगन बॉलना फील्ड करेल. एक सुंदर षटक जसा उल्लेख नेहमीच आपण केलाय प्रीतम बारी यांचा ऑल इंडिया लेवलचा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू, आयकॉन खेळाडू डॉक्टर डानुचा दुसरं षटक हाताळलंय. पहिल्या षटकामध्ये आला 13 धावा, या षटकामध्ये खेळ बघितला तर धावा आले तर 5. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा तर धावा करते 18, पाटला काय 69 धावांचा 18 चेंडूचा खेळ उरलाय. धावा करायच्या त्या 51. नक्कीच 18 चेंडू आणि 51 धावा. गोडदेव संघासाठी एवढंच सांगेल की संकट येण्यापूर्वी कधी त्याचा विचार करू नका आणि जर संकट आली तर त्यावरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच रचला गेला पाहिजे. 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता आहे. सामना लांब आहे परंतु एखाद 2 षटकार आले तर सामना जवळ येऊ शकतो, कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. तुम्हा सर्वांचा आवडता, तमाम भारतीयांचा, तमाम क्रिकेट जगताचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. आणि जसं तुम्ही उल्लेख केला संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहात, सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह अप्रोच इथे असायला हवा. कारण जसं म्हणता ना तू आप जैसे सोचोगे ना वैसा आप होते हो. तुम्ही जसा विचार कराल ना तसं तुम्ही घडणार. तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार आला ना तुम्हाला संधीमध्ये सुद्धा संकट दिसणार, पण तुम्ही सकारात्मक विचार करा, संकटामध्ये सुद्धा संधी तुम्ही शोधू शकता. क्रायसिस मध्ये ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला शोधायची आहेत. 18 चेंडू 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, लेफ्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो जोपर्यंत खबरच्या डोक्यावरनं चेंडूला खेळला फील्ड केलं जाईल. या चेंडूला दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, दुसरी धाव देखील या चेंडूवरती पूर्ण केली जाते. 18-51 सामना आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. आता 17 चेंडूचा खेळ उरलाय आणि 49 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. 17 चेंडू आणि 49 धावांचा पाठलाग मात्र आपल्याला करावा लागेल. जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही आहे, यावेळी तुम्हाला तुमचा चांगला आणि स्वाभाविक खेळ दाखवावा लागेल, कारण पराभवाने माणूस कधीच संपत नसतो, परंतु ज्यावेळी तो प्रयत्न करत सोडतो ना त्यावेळी तो नक्कीच संपतो. प्रयत्न पुरेपूर करावे लागतील गोडदेव संघाला जर जिंकायचं असेल तर. तुकाराम मांगेला बिलकुल. जसं म्हणतात ना का जीतने का मजा तब आता है ना जब सब आपकी हार का इंतजार करे हो, त्याच वेळेला मजा येते. वॉमिट येते कोणाला तुला. चल मॅच ऑन करायचं. पुन्हा एकदा आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती हे 2 धावा आलेत, म्हणून आपण चर्चा का करतो, कारण प्रयत्न करा. त्या षटकातील पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचा प्रयत्न पण दूरवरून अभिप्रेम बॉडी केला पण बराच दूर चेंडू होता. पंचाकडे इशारा झालाय, व्हाईट बॉलचा इशारा झालाय. एक बाईंदरचा संघ आहे, एक डहाणूचा संघ आहे. डॉक्टर डहाणूचा हा संघ आहे. ठाणे जिल्ह्यात जेव्हा एकत्र होता तेव्हा एकत्र होतं, पण जेव्हा ठाणे जिल्हा विभागला तेव्हा एक ठाणे जिल्ह्यात एक पालघर जिल्ह्यात झालाय तिथून. आणि बघूया या ठाणे जिल्ह्यामध्ये एकत्र असलेले 2 जे संघ आहेत ते आमने सामने उभे टाकलेत. हा नक्कीच आपण बघितलं तर पालघर जिल्हा आपण नव्याने पाहतोय. हा चेंडू खूपच खराब आपण बघितलं तर ऑप्शनच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि अवांतर आपण पाहिलं तर धाव दिली जाते. इथे आपण पाहिलं तर नक्कीच अनेक मान्यवर आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार. 17 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आपण पाहिली तर सामना जिंकण्यासाठी गोडदेव संघाला इथे प्रयत्नाची प्रकष्ट करावी लागेल, सहजासहजी शक्य नाहीये.
पुढचा चेंडू होता बघितला आपण शॉर्ट पिच चेंडू होता मिड विकेट रिझनकडे चेंडू जातोय वेगाने एक धाव पूर्ण केली जात आहे आणि एका धावावर समाधान मानावं आणि एका धावाने काय होणार नाहीये तुकाराम मंगला मोठे फटके खेळावे लागतील. 16 चेंडू 46 धावा आणि तुमच्या त्या गोष्टीवरती मी पुन्हा एकदा येतोय. तुम्ही म्हटलं ना एका धाव्याने काय होणार 1646. आता हे समीकरण बघतोय ना शेवटचे जे 46 आहेत ना ते लक्षात ठेवा ते 46 यायला हवे कारण 16 चेंडू 46 धावांची आवश्यकता आहे 1646 जे समीकरण आले म्हणून ते 4 आणि 6 ते जर आले तर गुरुदेव संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल पण ती संधी देईल का. धाकटी राणूचा संघ टिचून मारा होतोय इथून या क्षणाला या सामन्यामध्ये गोलंदाज सज्ज झालोय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता बिलकुल तुम्ही शबल केलं तुम्हाला टॅकल केलं निर्धाव चेंडूची सांगता झाली. हा नक्कीच संधीचा तुम्ही ज्यावेळी विचार केला ज्याला संधी मिळते तो नशिबान असतो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो आणि संधीचं सोनं करतो तो कर्तृत्ववान असतो. यावेळी संधी दोन्हीकडे आहे वेळ गेल्यानंतर काही मिळत नाही वेळेच्या आधी तुम्हाला सर्व करावं लागेल. प्रत्येक चेंडू सामन्याचा गणित पालट करू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार उंचपुरा गोलंदाज हो ऑप्शनच्या बाहेर मारा चांगला होता याच पद्धतीने चेंडू टाकले तर नक्कीच आपल्याला कुठेतरी मोठे फटके खेळायला बंधन येऊ शकते आणि तोच दबाव पाहायला मिळतो. आणि त्याचं कारण आहे मागचा चेंडू जर आपण बघितलं तर खोलवर टप्प्यात चेंडूवर तुमची बॅकलिप जे मोठे फटके खेळण्यासाठी बॅकलिप थोडीशी मागे जायला हवी होती ती बॅकलिप मागे नेण्याची संधी देत नाहीये याच पद्धतीने म्हणून म्हटलं टिचून मारा होतोय गोलंदाजा कडनं इथून जय कडनं टिचून मारा होत आहे. हा या ऍक्शन आहे उंचपुरा गोलंदाज आहे आणि याला पाहिलं ना तर आपल्याला असं वाटतं की बाबा चेंडू पहिल्या मजल्यावरून येतोय की काय इतका हा या ऍक्शनची गोलंदाजी जय दमणे इथून साकारताना पाहतोय. जयचा चेंडू क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता टॉपेट लागला चेंडू जातो पहिल्या मध्ये तिथून शॉर्ट तुमचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील करेला जोपर्यंत एक धावे चेंडूवरती पूर्ण हे षटक जे महत्वाचं होतं इथून सामना कुठल्याही दिशेला जाऊ शकला असता पण जयनं पाहिलंय आणि जयने या सामन्यावरची पकड पुन्हा एकदा घट्ट बसून ठेवलेत. धावा झाले दाबालकडे 24-24 हा 24 धावा आतापर्यंत झाल्यात आपण बघितलं 69 धावाचं आव्हान आहे. आव्हान खूप मोठं आहे आणि ते आव्हान पार करण्यासाठी आता मात्र षटकार आणि चौकार मारावे लागतील. हवाई सफर केल्याशिवाय तुम्ही मात्र कुठे पोहोचू शकत नाहीये. सर्वात तेज हवाई सफर यावेळी पुन्हा एकदा हो यावेळी ऑप्शनच्या बाहेर चेंडू कट घेते बॅटीची आणि विकेट किपरच्या आतमध्ये सुंदर झेल त्याला डीजीकडे जाऊया धूनला घेऊया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊया. कारण इथे व्यासपीठावरती सन्मान्य संजयजी शर्मा सरांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. व्यासपीठावरती सन्माननीय संजयजी शर्मा सर आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान तिथे केला जातोय. आपण सध्याच्या घडीला संजयजी शर्मा यांना पाहतोय त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत मिलिंदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. संजयजी शर्मा नक्कीच आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी आपली लाभले आणि आपल्या येण्यानं अजून एक ग्रुप ज्याला म्हणता येतो वाढलाय सर्वांचा. तर आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्क्रीनवरती सन्माननीय संजयजी शर्मा साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. नक्कीच 12 बॉल 45 ची मैच है 12 चेंडू और 45 धावन की आवश्यकता है. एक तेरी है एक मेरी है. क्रिकेट में क्या घडने वाला है ये भी देखने वाली बात होगी. 12 चेंडू आणि आपण बघितलं तर 45 धावांची आवश्यकता आहे. सामना खूप लांब आहे पण तो टेनिस क्रिकेट असू द्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सरग्याली सोबत 7 चेंडू 7 षटकार सर्वप्रथम हर्षल गेम्स युवराज सिंग आणि त्यानंतर मिताली राज. आता कोण मारते ते पाहावं लागेल कारण आपण बघितलं 12 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान आहे. सामना खूप लांब आहे तुकाराम मंगला पण या षटकात 3 या 4 षटकार जर आले तर सामना फिरू शकतो. मोठे फटके म्हणून मी त्या 4-6 चा उल्लेख केला होता. 4-6 येणं इथे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे या सामन्यामध्ये. 12 चेंडू अकोटापदा चेंडू शॉटम पूल केला पहिल्या चेंडूला धाडलाय. काय चेंडू बनला ऐसे कॅच पकडते नाही चिपकते सुंदर कॅच इथून घेतलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक होते निखिल आहे तर खिली बसणार खिल बसले इथून फलंदाज झाला विकेट आलाय गडी आलाय पहिल्या चेंडूवरती.
ये हात मुझे दे दो ठाकूर, तोच हात आपण पाहिला. त्या षटकाराच्या दिशेने चेंडू जात होता. कुठेतरी सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंग भरले. जर षटकार केला असता तुकाराम मांगेला तर थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळाला असता. बिलकुल. आणि निखिल यांच्या चेहऱ्यावरती जर आपण स्माईल बघितली ना, म्हणजे एखाद्या छोट्या मुलाला जसं आईस्क्रीम भेटले खुश होता ना, तसा खुश झाला होता. कारण एक सुंदर कॅच निखिल आपण टिपला. आणि अशा क्षणाला तुम्ही जसं विश्लेषण केलं, या चेंडूवरचा सावकार किंवा या चेंडूवरचा षटकार कदाचित त्याचा इम्पॅक्ट, त्याचा प्रभाव वेगळा असता. स्क्रीनवरती बघा, झेल पुन्हा आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. ऑन साईडला मोठा फटका खेळला होता आणि जी धाव घेतली होती, सुंदर धाव. इतक्या वेगाने ते चेंडूवरती गेले होते. एखादा स्प्रिंटर धावपटू जसं जातोय ना तसं पोहोचले होते निखिल. एक सुंदर झेल निखिल यांना टिपलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट्स रितेश, नवीन फलंदाज कोलवटप्याचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केला चेंडूला मिड विकेटच्या रिझन मध्ये. वेगाने आपण बघतोय एक धाव चेंडूवरती पूर्ण मोठी धावसंख्या. बघा, गेल्या 3 सामन्यापासून बघतोय ना विजयजी, या मैदानावरचं विजयाचं सूत्र काय राहिलंय? विजयाचं सूत्र तुम्ही धावा उभारा, दबाव निर्माण करा आणि दबावामध्ये प्रतिस्पर्ध्याला चुका काढत भाग पडा. हेच मंत्र मागच्या 3 सामन्यामध्ये पाहिलंय. नक्की 10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हो, तरी धावाची आवश्यकता आहे. यावेळी बघितला पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. वारंवार दबाव वाढवत होतो, बाईचा इशारा येतोय. 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 9 चेंडू आणि आपण बघितलं अजूनही जवळ 43 म्हणजे 43 धावा बनवायचे आहेत. 9 चेंडू 43 धावा. सामना खूप लांब आहे, म्हणून षटकार चौकार येणं फार जरुरी आहे. जशी इनिंग आपण मयूरची पाहिली ना, एका घणाघाती आक्रमक इनिंग, आणि त्या इनिंगने बऱ्याच गोष्टी दाखवल्या होत्या. सुंदर बाहेरच्या दिशेनं थोडासा स्विंग होता, बॅट स्विंग होता. चेंडूही त्याच पद्धतीनं बाहेरच्या दिशेला थोडासा कट झालाय, स्विंग झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पॅकर्स डहाणूचा संघ आपण बघितला विजयाच्या थोडासा जवळ जातोय, परंतु आपण काय बोलू शकत नाहीये. अजूनही जर एका षटकार चौकार आला तर सामन्यामध्ये परिवर्तन येऊ शकतो. आपण म्हणजे प्रयत्न चालू आहेत, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये आणि हीच खरी करामत आहे. कारण रात्रीचं सत्र आणि रात्रीच्या सत्रामध्ये कनेक्ट करणं चेंडू तेवढं सोपं नाहीये. बिलकुल. म्हणजे त्यांना BSN पाहिलं, कनेक्टिंग इंडिया. तर कनेक्ट व्हायला मला चेंडू आणि या बॅट वरती बरोबर कनेक्ट व्हायला हवा. समोरच्या दिशेनं फुल फेस ऑफ द बॅट खेळाय चेंडूला. चेंडू चालला वेगानं, क्षेत्ररक्षका जय तिथून पोहोचला चेंडूपर्यंत. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. आता सामना जर बघितला तर जसं एखादा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कमी पडताना बघतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर धावा झाल्या धाव फलकावरती. आपण बघतोय 27 पाठलाग होता 69 धावांचा आणि 4 षटकं पूर्ण करताना आपण 20 मिनिटं घेतल्यात. तर नक्कीच वेळेच्या अगोदर आपण 4 षटकं पूर्ण केल्यात. पुन्हा डीजे रेडी आहेत एक संगीत ऐकवण्यासाठी. आणि शेवटच्या दर्शक आणि आपली यादी कधी सुटायची नाही. कारण 2023 आपण पाहतोय साई श्रद्धा ग्रुप घोडबंदर आयोजित या स्पर्धेचा आगळा वेगळा हा महोत्सव क्रिकेटचा महासंग्राम. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा चेंडू आपण बघितला तर फाईन डिग्रीजन मध्ये जातोय. सिंगल पूर्ण केली जात आहे. आता सिंगलनी काय होणार नाहीये, कारण आता जे आहे ना ते तुम्हाला हवाई सफर करावी लागेल. सिंगल डबलचं काम नाहीये, कारण आता 5 चेंडूचा खेळ उरला आहे आणि आपण बघितलं तर पॅकर्स डहाणूचा संघ विजयाच्या जवळ पोहोचलाय असं म्हणायला हरकत नाहीये. योग्य विश्लेषण केलं तर मोठ्या फटक्यांची गरज होती, पण ते मोठे फटके आलेच नाही. सुरुवातीपासून जर खेळ बघितला, दुसऱ्याच चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर नाहीये षटकार. ज्याची जसं विश्लेषण केलं होतं 14 धावांच्या सरासरीने तुम्हाला खेळायचं होतं. चांगली गोलंदाजी बघा. राईट ऑफ राऊंड द विकेटचा मारा शेवटच्या क्षणी जसं बोटामधली आपली करामत दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय. बीट केलाय ते फलंदाजाला आणि सुरुवातीपासून म्हणजे तो षटकार थोडासा बाजूला ठेवला. आता बॅटिंग ऑर्डर तेवढी नीट नाही एक्झिक्यूट झाली आणि त्याचा परिणाम झालाय. थोडासा मागे सरलाय गोडदेवचा संघ. अकोटप्याचा चेंडू अलंग द ग्राउंड खेळलाय. चेंडूला जातोय. चेंडू जबरदस्त मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव चेंडूवरती पूर्ण
तो एक षटकार बाजूला ठेवला तर तितकी आश्वासक फलंदाजी नाही झाली करण 11 गोडदेवच्या संघाची. पण परी 11 धाकटी डहाणू संघ फुल मार्क्स टू यू. चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच्या जोडीला व्हरायटीवाली विविधतावाली गोलंदाजी. हा नक्कीच तेच पाहायला मिळालं आपण बघितलं तर. त्यामुळेच आपण बघितलं तर संघ विजयाच्या जवळ येऊन पोहोचलाय. जवळजवळ विजय निश्चित झाला आहे कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून जर बघितलं आपण तर गोडदेव संघ विजय होऊ शकत नाहीये. कारण आता फक्त चेंडू राहिले ते म्हणजे 2 आणि धावा करायच्या त्या म्हणजे 40 धावा. कुठल्याच इतिहासामध्ये आजपर्यंत असं झालेलं नाहीये आणि होणार पण नाहीये. 2 चेंडू 40 धावा आणि यावेळी आपण बघितलं तर जवळजवळ विजयाच्या एकदम जवळ पोहोचला तो म्हणजे परी 11 धाकटी डहाणूचा संघ. पालघर जिल्ह्यातील एक नामांकित संघ म्हणून या संघाकडे नेहमी पाहिले गेले आणि यातील प्रीतम बारी हा एक बारी खेळाडू आपण ऑल इंडिया लेवलचा पाहतोय. नक्कीच चांगला खेळ प्रत्येक स्पर्धेत त्याचा पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू विजयाच्या जवळ आणि यावेळी मात्र विजय प्राप्त करतोय, मोठा विजय प्राप्त करतोय तो म्हणजे परी पॅकर्स डहाणूचा संघ. तर करण 11 गोडदेव संघ तुम्हाला सुद्धा तुमचे आभार व्यक्त करतो. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आयोजकाच्या वतीने पुन्हा एकदा आभार आभार आभार. एक चांगला सामना संपलाय आणि इथून विजय झालाय तो परी 11 धाकटी डहाणूचा संघ. या सामन्यामध्ये एका कॉम्प्रिहेन्सिव्ह विक्टरी साजरी केली होती धाकटी डहाणूच्या संघानं. त्यांना 69 धावांचं आव्हान जे समोर ठेवलं होतं ते करताना थोडंसं कमी पडलं इथून गोडदेवचा हा संघ. आणि या मॅचचा हिरो, या मॅचचा सामनावीर ज्यानं या स्पर्धेमध्ये